चला मित्रांनो, आज आपला विषय आहे स्वातंत्र्य दिन. अभिमानाचा, बलिदानाचा आणि प्रेरणेचा दिवस. 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाचा, भावनांनी भरलेला आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा दिवस आहे. कारण याच दिवशी 1947 मध्ये भारताने ब्रिटिश सत्तेपासून पूर्ण स्वातंत्र्य मिळवले. हे स्वातंत्र्य सहजतेने मिळालेले नाही. यासाठी लाखो स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या आयुष्याचे बलिदान दिले, तुरुंगवास भोगला आणि अनेकांनी आपले कुटुंब, सुख आणि जीवन यांचा त्याग केला. इतिहासाची झलक. भारतातील ब्रिटिश सत्तेची सुरुवात 1858 पासून झाली होती. पण त्याआधीच इंग्रजांनी व्यापाराच्या नावाखाली आपली पाळंमुळे घट्ट केली होती. 1857 साली झालेला पहिला स्वातंत्र्य लढा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा आरंभ मानला जातो. झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, नानासाहेब यांनी या उठावात महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, सावरकर यांसारख्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यासाठी अविरत संघर्ष चालू ठेवला. काहींनी अहिंसेच्या मार्गाने तर काहींनी सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले. 15 ऑगस्ट 1947 अखेर सततच्या संघर्षानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. रात्रीच्या 12 वाजता पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला आणि ट्विस्ट विथ डेस्टिनी या ऐतिहासिक भाषणातून भारताच्या नव्या पर्वाची सुरुवात केली. तो क्षण संपूर्ण देशासाठी एक स्फूर्तिदायक आणि अश्रुपूरित होता. अनेक पिढ्यांच्या बलिदानाची फळे म्हणून हे स्वातंत्र्य मिळाले होते. स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व. स्वातंत्र्य दिन आपल्याला केवळ भूतकाळातील संघर्ष आठवतो नाही, तर आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीवही करून देतो. हा दिवस आपल्याला स्वातंत्र्याच्या खऱ्या अर्थाचा विचार करण्यास भाग पाडतो. स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्ता नसेल, तर आर्थिक, सामाजिक आणि मानसिक दृष्टिकोनातूनही स्वातंत्र्य प्राप्त होणे आवश्यक आहे. शाळा, कॉलेज, सरकारी संस्था आणि विविध ठिकाणी या दिवशी ध्वजारोहण केले जाते. राष्ट्रीय गीत गाताना, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम पाहताना आणि तिरंगा हातात घेतलेला प्रत्येक भारतीय नागरिक हा देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा घेऊनच या दिवशी उभा असतो. आधुनिक काळातील जबाबदाऱ्या. आज जरी आपण ब्रिटिश सत्तेपासून मुक्त झालो असलो, तरीही अनेक प्रकारचे अन्याय, भ्रष्टाचार, गरिबी, अशिक्षा, पर्यावरणाचा ऱ्हास यांसारख्या समस्या देशासमोर आहेत. या समस्यांपासून खरे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला पुढाकार घ्यावा लागेल. स्वातंत्र्य दिन हा केवळ साजरा करण्याचा दिवस नाही, तर आपले योगदान काय आहे, आपण या देशाला काय देत आहोत, हे स्वतःला विचारण्याचा दिवस आहे. तरुण पिढीसाठी संदेश. आजच्या तरुणांनी देशासाठी काहीतरी मोठं करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, कला, प्रशासन अशा सर्व क्षेत्रात प्रगती करून भारताला आत्मनिर्भर आणि जगात एक महाशक्ती बनवण्याचा निर्धार प्रत्येकाने केला पाहिजे. भगतसिंग 23व्या वर्षी फासावर गेले, तर आपण आपल्या आयुष्यात देशासाठी काय करू शकतो याचा विचार करायला हवा. शेवटची आठवण.
स्वातंत्र्य दिन म्हणजे केवळ तिरंगा फडकवणे, भाषण देणे किंवा सुट्टी घेणे नाही, तर तो एक प्रेरणादायक दिवस आहे, ज्याने आपल्याला आपले कर्तव्य लक्षात आणून द्यावे. आपले स्वातंत्र्य हे निसर्गदत्त नसून त्यासाठी लाखोंनी जीवन अर्पण केले आहे. म्हणूनच या स्वातंत्र्याची जपणूक करणे, त्याची किंमत ओळखणे आणि देशासाठी काहीतरी सकारात्मक करणे, हेच खरे स्वातंत्र्य दिनाचे सार आहे. जय हिंद, वंदे मातरम. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील, तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा. पुढील निबंध कोणता हवा आहे, ते कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.